त्यामध्ये आपण सर्व आलात त्याबद्दल मी सर्व पत्रकारांचे मनापासून अभिनंदन करतो। महाराष्ट्र सरकारने पिंक रिक्षा योजनेचं टेंडर काढलं आणि यामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पिंक रिक्षा योजना आणली। परंतु मुळात ही जी पिंक रिक्षा योजना आहे ही आता महिलांसाठी फार मोठं संकट निर्माण झालेलं आहे। संकट निर्माण होण्याचं कारण असं आहे की या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे। टेंडर प्रक्रिया जी झाली आहे त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मोठा फ्रॉड झालेला आहे। एकूण या टेंडरचं किंमत 40 कोटी रुपये आहे, 400 कोटी रुपये। 400 कोटीचं टेंडर महाराष्ट्र सरकारने काढलं आणि या 400 कोटीच्या टेंडरमध्ये जे रिक्षा आहे त्या रिक्षेची किंमत 4 लाख रुपये म्हणजे 3,98,026 रुपये त्याची किंमत आहे। त्या किमतीने सरकारने या रिक्षा घेतल्या आणि महिलांना विकल्या। यामध्ये कॅनेटिक ग्रीन या कंपनीला हे टेंडर मिळालं। मुळात कॅनेटिक ग्रीन कंपनीची जी काय रिक्षा आहे जी सरकारने 4 लाख रुपयाला घेतली ती रिक्षा जर का आपण बाजार मूल्य पाहिलं किंवा कॅनेटिक कंपनीचीच ती रिक्षा इतर ठिकाणी विकताना आपण पाहिलं तर ती कॅनेटिक कंपनी 2 लाखामध्ये विकत आहे आता पण। म्हणजे जी रिक्षा कॅनेटिक कंपनी 2 लाखात विकत आहे ती रिक्षा सरकारने 4 लाखाने का घेतली हा सर्वात मोठा प्रश्न आहे आणि हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे। मुळामध्ये अजून 2 गोष्टी यात महत्वाच्या आहेत की ही जी रिक्षा आहे ही ई रिक्षा आहे। आता ई रिक्षा म्हणजे काय तर हिला L3 कॅटेगरी म्हणतात। उदाहरणार्थ जसं पूर्वी 2G होतं मोबाईल मध्ये तर 2G आता संपलं, आता 5G आपल्याकडे आलं, तसं ही L3 आता बाद झालेली आहे। आता L5 म्हणजे अपग्रेड रिक्षा आता आलेली आहे। तर L5 रिक्षा म्हणजे आताची अपग्रेड रिक्षा आहे। तर ती रिक्षाची किंमत पण साधारण 3.5 लाख रुपये आहे। परंतु त्याही पेक्षा जास्त किमतीने L5 रिक्षा सरकारने घेतल्या आणि L5 रिक्षाचं जे काय स्पीड आहे तो फक्त 25 किलोमीटरचा स्पीड आहे। त्याची बॅटरीची जी काय रेंज आहे ती अत्यंत कमी आहे, म्हणजे 60-70च्या पुढे रेंज देत नाही ही गाडी। आणि या गाडीची कॅपॅसिटी ही पूर्णपणे संपलेली आहे। तर त्यामुळे ही गाडी पलटी होती, अनेक महिलांचा त्यामुळे अपघात झालेला आहे। आता एक महिला, आमच्या 2 महिला पत्रकार परिषदेमध्ये येऊ शकल्या नाही, त्यातली एक महिला भोरमध्ये ऍडमिट आहे, त्यांच्या पायाला लागलेला आहे, प्रवाशांना लागलेला आहे, 2 गाड्या पलटी झालेल्या आहेत। म्हणजे त्यामधून प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे आणि या महिलांच्या जीवाला धोका